वाट अडीच एक हॅलो एक मोठा धक्का बसलाय एकविरा स्फोट वाकीवाडा टीमला जो महत्वाचा खेळाडू होता अनेक मैदानावर त्यांनी मात्र आपल्या संघाला गुड स्टार्ट जरूर मिळवून दिला होता परंतु आज या ठिकाणी आपण पाहिलं तर हितेश गणेशकरच्या विरोधामध्ये खेळत असताना मात्र हितेश गणेशकरचं वर्चस्व राहिलं त्याच्या समोर पहिल्या बॉल वरती विकेट जरूर प्राप्त केला या ठिकाणी हितेश या गोलंदाजानं निश्चितच तुमचा संघर्ष ना गाडीच्या गिअर सारखा ठेवा कुठे कधी चेंज करायचं आहे हे मात्र निश्चितच कळायला हवं एवढंच आपण पाहिला तर पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवा येस स्टंप वरती पाणी हवा आहे आयोजकांना विनंती आहे आपण पाणी पोचवा मैदानाच्या आतमध्ये त्याबद्दल आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा मॅचला या सुरुवात होते पहिल्या बॉलवरती विकेट घेतलाय उचले बुलंद झाले आत्मविश्वास वाढलाय कॉन्फिडन्स दुणावला गेलाय गोलंदाज हितेश गणेशकरचा यावेळेस आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर हा ऑफवेगचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतो चेंडू पडल्यानंतर थोडा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर यावेळेस जाताना आपण पाहिला कुणाल मडके नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती खेळण्यासाठी यावेळेस ऑन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा चेंडू देखील सोडून दिलाय डाव्या स्टेज बाहेर यावेळेस हा चेंडू मात्र टाकला जातोय अव्हांताच्या स्वरूपामध्ये 2 धावा टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केल्या जातील आणि मात्र या अव्हांतर धावेनं धावफलक ओपन झाली आहे टीम एकविरा स्फोट वाकीपाडा 2 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत्या हो सुंदर फटका कृष्णा सातपुतेच्या कॉपी बुक स्टाईल हा फटका या ठिकाणी घेतलाय काय जबरदस्त टायमिंग साधलाय चेंडूला पाठवलाय लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सरळ 6 धावन करत आहे षटकार ज्या ज्या वेळेस अडचणी निर्माण झाल्यात ना एकविरा स्फोट वाकीवाडा टीम साठी त्या वेळेस मात्र धावून आलाय कुणाल मडके यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्या बॉल वरती विकेट जरूर आली होती थोडीशी परिस्थिती मात्र विकेट झाली होती वाकीवाडा टीमची परंतु कुणाल मडके याने आल्यानंतर निश्चितच चांगली बॅटिंग केली आहे यावेळेस आपण पाहिला तर हा बीमर चेंडू हाताला गेलाय आणि यस हा नो चेंडू असणार आहे तर हा बिमर या ठिकाणी हाताला गेला आणि निश्चितच आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूप हॅलो मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवा प्लीज मला वारंवार सूचना त्या ठिकाणी पंच करतायत आयोजक पाणी पोचवा मैदानाच्या आतमध्ये तर या ठिकाणी बिमारी चेंडू हाताला गेलाय यानंतरचा बॉल असणार आहे फ्री हिट धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावरती पहिला चेंडू आपण पाहिला तर हितेश गणेशकरच्या नावावरती राहिला होता विकेट प्राप्त त्याने केला परंतु त्याच्यानंतर कुणाल मडके नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आले त्याला मात्र बॅक टू बॅक दोन्ही चेंडू वाईड जरूर हाताळले परंतु त्याच्यानंतर आपण पाहिला तर कृष्णा सातपुते कॉपी स्टाईल फटका खेळला कुणाल आणि निश्चितच लॉंग लेगच्या बाहेर चेंडूला धाडलं 6 धावांकरिता आणि त्याच्यानंतर देखील एक महत्वाचा बॉल करत असताना मात्र बिमर चेंडू हाताळलाय हितेश गणेशकरनं अशा पद्धतीने निश्चितच आतापर्यंत आपण पाहिला तर चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजेच 2 चेंडू टाकून झालेत आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केलेत
हितेशनं. आणि 2 ओव्हरचा हा नॉकआउट सामना आहे. निश्चितच 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल यात काही शंका नाहीये. सध्या तरी चांगला फटका एक जरूर एक्झिक्यूट केलाय कुणालनं. एवढंच आपण पाहिलं तर हवेचा साथ देखील आहे सुंदर मैदानावरती सर्व खेळाडूंना. आणि थोडीशी हवा देखील अगदी वेगानं या ठिकाणी वाढलंय. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर समुद्र किनारीपट्टी जवळ असल्या कारणानं मात्र हवा ही जास्त वेगाने या ठिकाणी धावताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. समुद्रालगतच आपण या ठिकाणी पाहिलं तर हे मैदान आपल्याला जरूर पाहायला मिळतं. या मैदानाच्या काही बाजूला आपण पाहिला तर समुद्राचं पाणी देखील येतं या ठिकाणी. परंतु एक सुसज्ज मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गंगाधर अप्पा मलजी भुईर हे मैदान निश्चितच प्रसिद्ध आहे या टिवरी गावामध्ये. अनेक स्पर्धा या मैदानावरती आपण सातत्याने होताना पाहिल्यात. 3 हिटची लाईफलाईन ऑन आहे या ठिकाणी. कुणाल मडके पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती. हॅप ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी आपण पाहिला तर वैभव गणेशकर त्या क्षेत्रामध्ये होता आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केले. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस रवी डवले ऑन स्ट्राईक वरती होता आणि त्याचं फुटवर ओळखलं होतं हितेश गणेशकर या खेळाडूनं. आणि त्याला अनुसरून हा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला गेलाय. डॉट डिलिव्हरी गुड बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. हितेश करणं निश्चितच कमबॅक करण्याकरता जाणला जातो हा गोलंदाज. यावेळेस स्टेप आउट होऊन चेंडूला फोर्स केलाय. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन वन लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांकरिता येतो हा षटकार. अजून एक शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकातील. यावेळेस अजून एक मोठा फटका येईल का? यस, यावेळेस देखील चेंडू जाईल लॉंग ऑन वर बॉल लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांकरिता आला हा षटकार आणि षटकाराच्या सायना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22च्या घरामध्ये. एसडीजे माझा ताबा मनावर राहिलाच नाही. तुला नगून पोयरे आता झालं मला काय. दिली माझा तुझ्याकडे सरकत जाय सरकत जाय. त्याला कमल फुलं तुझ्या प्रेमात डुलं. रस्त्याला चालताना सांभाळून चाल. तुझे खांद्यावर शिवून निसर्ग ओढणी तुझी वाल. हा ओढणी तुझी वाल. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. अतिशय जबरदस्त धून या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. धावसंख्या झाली होती 22. रवींद्र तांबडा नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. इशिका 11 तडखड करणं. हॅलो षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. सुंदर आहे. सुंदर ड्राय या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली होती. एक एफर्ट्स देखील अतिशय अशिष्टच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. चांगले प्रयत्न केले होते परंतु झेल आपण पाहिला तर खूप कठीण होता आणि कठीण झेल मात्र सुप्पा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता क्षेत्ररक्षकानं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर आशिष नावाचा क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळाला होता. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा चेंडू थोडासा आपण पाहिला तर क्रीजच्या बाहेर जरूर आपल्याला पाहायला मिळतोय
आणि 9+1 निश्चितच अशा 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहणार आहोत. या 2 टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजेच 26 या आकड्यावरती. रवींद्र तांबडा एक चांगला गोलंदाज आहे. सह्याद्री चषकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं देखील पाहायला मिळाली होती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच मलिंगा स्टाईल यावेळेस हा चेंडू हाताळला होता. परफेक्ट यॉर्कर. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एक स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगला या ठिकाणी प्रयत्न केला गोलंदाज रवींद्र तांबडा आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये कुणाल मडके याची विकेट मात्र त्यांनी मिळवल्या. धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी स्थिर आहे ती म्हणजेच 26 आकड्यावरती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार म्हणजेच रुपेश मोरे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इन होतो बॅटिंग करण्यासाठी. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि मॅचेस त्यांनी देखील आपल्या संघाला जिंकून दिलेत. त्याचा देखील रेकॉर्ड खूप चांगला आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. त्यावेळेस फटका चांगला आहे पुन्हा एकदा या ठिकाणी दर्शवून दिला या शॉटनं. कृष्णा सातपुते यांची आठवण करून देणारा हा फटका होता. कृष्णा सातपुते म्हटलं तर टेनिस विश्वातील एक मोठं नाव आणि त्याच्या कॉपीबुक स्टाईलनं यावेळेस हा फटका रवी डवळेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितच या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजेच कृष्णा सातपुते या नावानं निश्चितच त्याला मात्र संघामध्ये ओळखलं जातं. रवी डवळे कृष्णा सातपुते यांचे मोठे बिग फॅन आहेत आणि त्यांच्याच शैलीनं निश्चितच मैदानाच्या आतमध्ये ते सातत्याने क्रिकेट खेळतायत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा क्रीजच्या बाहेर टाकलाय की काय थोडासा आम्हाला देखील डाऊट नक्कीच होता. ज्यावेळेस हा शोनू मात्र या ठिकाणी डिलिव्हरी केला होता. धावसंख्या 2 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 आकड्यावरती. तीन चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 32 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या होत्या आणि आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 मध्ये 10 धावा खर्च केलेत. म्हटलं जाताना विचार केल्याने माणूस खचतो पण प्रयत्न केल्याने प्रगतीच्या मार्गावर जरूर पोहोचतो. या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. जे घडलं त्याला मात्र मागे ठेवावं लागेल. पुढे आपल्याला काय सिद्ध करायचं याच्यावरती जास्त लक्ष डिफेंड करावं लागेल. रवींद्र षटकातील पुढचा बॉल फ्री हिटचा सिग्नल आहे आणि मोठा फटका येतोय की काय आणि यस विक्रांत वावरे याच्या डोक्याच्या वरून हा चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर लँड झालाय. फ्री हिटचा बॉल होता आणि त्याच्यावरती निश्चितच हा मोठा षटकार या ठिकाणी आपण पाहतो रुपेश मोरेच्या बॅट मधून येतोय. धन्यवाद अडीजे. म्हटलं जातं ना विजय हा मागून मिळत नाही तो ध्येयाने झगडून मिळवावा लागतो. हे या ठिकाणी दर्शवलंय. आणखी एक मोठा फटका येईल का? शतरक्षक आहे आशिष आणि हो पहिल्या अटॅम्प मध्ये मात्र झेल सुटला. दुसऱ्या अटॅम्प मध्ये देखील झेल तो पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता आशिषनं परंतु पुन्हा एकदा त्याच्याकडनं झेल मात्र होते ड्रॉप. पकडा कॅच जिंका मॅच सोडाल कत्त हराल मॅच. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर म्हटलं जातं बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजकाला शतरक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं असतं या क्रिकेटच्या पटलावरती. कारण क्रिकेट हा खेळ मात्र एकट्याने जिंकता येत नाहीये. त्याच्यासाठी निश्चितच 11 प्लेयर लागतायत मैदानाच्या आतमध्ये आणि त्या प्लेयरचा 100% योगदान निश्चितच ज्यावेळेस मिळतो आपल्या संघाला त्यावेळेस त्या संघाचा विजय मात्र नक्कीच असतो. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर लॉंग ऑनला झेल मात्र सुटला गेलाय. जीवनदान मिळालं गेलंय. फलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर रुपेश मोरेला एक सिंगल धाव फक्त पूर्ण केले आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचतोय 39च्या घरामध्ये. 39 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात.
शेवटचा बॉल असणार आहे आशिषच्या रवींद्रच्या खात्यामधला. यावेळेस पुन्हा एकदा सफल क्रॉस झाले होते आणि निश्चितच ज्यावेळेस आपण पाहतोय चेंडू यष्टिरक्षक हातामध्ये स्टॉप होतो त्यावेळेस मात्र बॉल त्या ठिकाणी कंप्लीट होतोय असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण आपण पाहिला तर वसई तालुका आदिवासी क्रीडांची नियमावली आहे निश्चितच अगदी हायकोर्ट लेवलच्या अतिशय जबरदस्त नियमावली ती बनवलेली आहे. आणि आता मात्र मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये निश्चितच आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची ज्या नियमावली आहेत त्या मात्र फॉलो केल्या जातात. आणि निश्चितच ज्या ठिकाणी आपण पाहतो मोठ्या मोठ्या स्पर्धा मात्र होत आहेत त्यावेळेस वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचं नाव मात्र मोठ्या जोमानं मात्र निश्चितच काही जे दिग्गज कॉमेंटेटर आहेत ते देखील घेत आहेत. कारण ज्या नियमावल्या बनवल्या आहेत ना त्या मात्र निश्चितच खूप चांगल्या आहेत आणि त्या नुसत्या बनवून चालत नाहीये. त्याच्यासाठी ज्या असोसिएशन मध्ये जेवढे संघ आहेत त्या संघांचं देखील कौतुक करावं लागते. ज्या अनुषंगाने जो नियम या ठिकाणी दिला जातोय तो नियम मात्र लगेच स्वीकारला जातोय प्रत्येक टीम कडनं. म्हणूनच ती नियमावली खूप चांगल्या पद्धतीने बनवली गेले आणि त्याचं पालन देखील चांगल्या पद्धतीनं वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये होत असताना आपण जरूर पाहिलंय. तर मित्रांनो नाण्याची एक बाजू आपण पाहिली नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहिला परंतु दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचा प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल त्यावर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. थँक्यू. दोन बाटली तीन बाटली एक बाटलीला दोन बाटली दोन बाटलीला तीन बाटली त्याला पुरायची नाही जावाय माझे जावाय हाती हाती काही आणायला जाय जावाय माझे जावाय हाती हाती काही आणायला जाय जावाय माझे जावाय गाडीवाली तुझी गाडीवाली गाडी गाडीवाली तू हो गाडी लाल लाल मडक्यातली गाडी गाडी तुझी लाल लाल मडक्यातली गाडी गाडी अगं लागे कशी कडक मला देना थोडी जर तू मवाली ना देव नको बोली जर तू मवाली ना देव नको बोली ताडी माझी कडक पेन पडशील तू खाली जर तू मवाली देव नको बोली ताडी माझी कडक पेन पडशील तू खाली गाडी गाडी तुझी पेन गाडी वाली कडक नशा चढली मला जबरी मजा आली. धन्यवाद ऑडियन्सचे धन्यवाद. अतिशय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहिलाय. एका बाजूने निश्चितच खेळ आपण पाहिला दुसऱ्या बाजूने खेळ अजून पाहायचा आहे. कारण क्रिकेट असा खेळ आहे ना तो एका डावामध्ये जिंकता येत नाहीये. त्याच्यासाठी दोन डाव बनवलेत. पहिल्या डावामध्ये आपण पाहिला तर बॅटिंग करणारी टीम म्हणजेच एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाचा वर्चस्व राहिलाय. तब्बल 12 बॉल मध्ये 39 धावा त्यांनी बनवलेत आणि लक्ष असणार आहे 40 धावांचं. या 40 धावा बनवण्याकरता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हितेश गणेशकर आणि त्याला साथ देण्याकरता आशिष सुतार नावाचे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हितेश गणेशकर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. कित्येकदा त्याला आपण पाहिलंय पीर बाबा स्पोर्ट पापडीच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळताना आता मात्र स्वतःच्या गावामधून एक चांगला क्रिकेट खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर फुल्लरलेंचा होता मिस झाला. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार आलाय हो चौकार 4 रन. पुनात पुरीचे पुनात रोज तुझा गाणं वाजे रोज तुझा धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती चौकार पेश केलाय. थर्डमॅन
बाउंड्री लाईनच्या दिशेने निश्चितच चेंडू मात्र रवाना झाला. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर बॅटची हलकीशी चुंबन घेऊन जाणार होता. बाकीचं काम दीपेश मोरे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतोय. जवळजवळ आपण पाहिला तर इष्टांच्या मागे झेल मात्र पकडला गेला आणि एक मोठी अपील केली होती आणि त्या अपीलीला पंचाने देखील उचलून पकडलाय. फलंदाज या ठिकाणी हितेश गणेशकर इज आउट. अग साले तुझ्या हरी बोलायला लाजेना, अग साले तुझ्या हरी बोलायला लाजेना. काय रे भावो, ए काय रे भावो, रस जाग्याची लुडबाडी. काय रे भावो, रस जाग्याची लुडबाडी. धन्यवाद डीजे. एक मोठी विकेट डाऊन झाले. हितेश गणेशकर डगआउटला परतलाय. डगआउट मध्ये थोडीशी शांतता पसरली. आता मात्र विक्रांत वावरे नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. षटकातील पुढचा बॉल इनकटर बॉल होता. एवढंच आपण पाहिलं तर हलक्या हातानं झेंडूला मात्र शॉट मिडऑफला मात्र खेळून काढलाय. एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 5 या आकड्यावरती. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं ना तर प्रति षटका मागे 20 ची सरासरी ही पूर्ण करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 5. त्याच्यामध्ये एक महत्वाचा विकेट देखील बाद होताना आपण पाहिला इशिका 11 तरखड या टीमचा. नऊ चेंडू आणि अजून सुद्धा 35 धावांची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस निश्चितच फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव नक्कीच केला जातोय. थर्डमॅन मात्र आतमध्ये घेतलाय. त्याच्यानंतर आपण पाहिला तर कव्हर पॉइंट मात्र बाहेर काढला गेलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्टेप आउट होऊन सरळच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. रवी डवले लॉंगॉनला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 6 या आकड्यावरती. अतिशय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू है. मित्र म्हणे इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है. बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े शॉट लगाने पड़ेंगे. बल्लेबाज विक्रांत और आशीष को आणि ते बॅटिंग त्यांच्याकडनं मात्र येईल का या ठिकाणी हे मात्र येणाऱ्या वेळेनुसार जरूर पाहायला मिळेल. यावेळेस आणखी एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल जरूर पाहायला मला. डॉट डिलिव्हरी निश्चितच बॅटिंग करणाऱ्या टीम वरती थोडासा मात्र दबाव नक्कीच निर्माण होईल यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर चांगला बॉल होता. ऑफस्टिक वरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता विक्रांत वावरेने. मात्र अतिशय जबरदस्त सुंदर रणबिंद विकेट. परंतु मला वाटतं फलंदाज या ठिकाणी बाद आहे. रन आउटच्या स्वरूपामध्ये रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा मात्र कमी पडला आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये विक्रांत वावरेची एक आणखी मोठी विकेट या ठिकाणी डाऊन झालाय इशिका स्पोर्ट तरखड टीमची. फलकावर आपण पाहताय. आणखीन आपण विश्लेषण करायचं झालं तर मग
6 मध्ये 33 धावा हव्या आहेत. इथे आपण पाहतोय 6 चेंडू असतील आणि मग भरपूर धावा हव्या आहेत. आता 33 भरपूर आपण बघितलं तर मग लक्ष इथून थोडं कठीण दिसत आहे, परंतु चांगला परफॉर्मन्स उंचावण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा पहिला बॉल डान्सिंग डाऊन ट्रॅक हवेमध्ये खेळलाय. फिल्डर आहेत तिथे रुपेश मोरे, नाही करणार कोणतीही चुकी. सुंदर झेल कलेक्ट केलाय आणि विकेट मात्र इथे डाऊन झाली आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हॅप ट्रॅकर बॉल होता आणि निश्चितच हा चेंडू मात्र पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता आलाय षटकार. असे फटके मी तर म्हणेन सुरुवातीला यायला हवे होते आणि ते मात्र या ठिकाणी शेवटला फटके येत आहेत. धावसंख्या 6 ने जाऊन पोहोचले ते म्हणजेच 14 या धाव संख्येवरती. मित्र म्हणेन दिवा विस्ता राहिलाय आणि पुन्हा एकदा त्या दिव्यामध्ये तेल उतरण्याचं काम या ठिकाणी केलं जातं दर्शनच्या माध्यमातून. असे फटके जर सुरुवातीला आले असते तर निश्चितच सामन्याचे चित्र काही वेगळं जरूर पाहायला मिळलं असतं, परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पण पाहिलं ना तर वर्चस्व राहिलाय आणि एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीमचा, ज्या अनुषंगाने त्यांचा खेळ या मॅच मध्ये राहिलाय. चांगला परफॉर्मन्स गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण लाजबाब खेळ राहिलाय. कारण अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमचा देखील सातत्याने त्यांना चांगला प्रतिसाद राहतो प्रत्येक खेळाडूला. यावेळेस मात्र झेल होता मिड विकेटला पकडला गेला. आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जो आहे तो जिंकलाय. सामना जिंकलाय तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन एकविरा स्पोर्ट वाकीपाडा. अँड हाय लाईक इशिका 11 तडखड हितेश गणेश